आपण कोरिलेशन शिकलो होतो वाटतं, बरोबर आहे का? हे बघा, आपण लास्ट लेक्चरला एक पॉइंट पाहिलेला आहे, कोरिलेशन. एक मिनिट, डॉक्युमेंट गायब करायचे. ओके, हे बघा. तर आपल्या आता पुढचा जो पॉइंट आहे तो आहे प्रॉपर्टीज रिग्रेशन पॉइंट शिकायचं आपल्याला, राईट? पॉइंटचं नाव लिहा रिग्रेशन. 3-4च पॉइंट राहिलेले शेवटचे, बाकी सगळं चॅप्टर झालेलं आहे अभि. रिग्रेशन. एक मिनिट थांबा फक्त. या चॅप्टर मधून नाही का तुम्हाला आहे ना थेरीवरच क्वेश्चन येणार आहे बरं का. एक्झाम्पल वरून क्वेश्चन येणार, कारण याचे एक्झाम्पल खूप 1-2च आहे, टाईप आहे पण खूप हाय, आणि ते जे एक्झाम्पल मागच्या चॅप्टर वरच आहे त्याच्यामुळं असे बी सॉल्व्ह करता येते, ते फक्त फॉर्म्युला टाकायचं त्याच्यामध्ये. थांबा बरं का, ते नोट शोधू राहिलो मी. तर हे बघा रिग्रेशन, तर पॉइंट आहे रिग्रेशन. डेफिनेशन लिहा. डेफिनेशन, रिग्रेशन एनालिसिस, रिग्रेशन analysis is a mathematical measure, is a mathematical measure of the average relationship between two or more variables in terms of the original units of the data, original units of the data.
हे बघा, रिग्रेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स. आणि ही जी मेजर आहे रिलेशनशिप ती ऍव्हरेज म्हणून यूज केली जाते. ऍव्हरेज रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स इन टर्म्स ऑफ ओरिजिनल युनिट्स ऑफ डाटा. म्हणजे ओरिजिनल त्यांचे जे काही युनिट मध्ये त्या डाटा असेल त्या डेटामध्ये त्यांचं रिलेशन आहे. मग रिग्रेशन म्हणजे काय? रिग्रेशन अनालिसिस इज द mathematical measure of the average relationship between 2 or more variables in terms of the original units of data. आता काय माहिती का, दोन व्हॅल्यू राहते, एक राहते डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक राहते इंडिपेंडंट व्हेरिएबल. सांगता येईल का तुम्हाला याच्याबद्दल काही? डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल फंक्शन्स मध्ये y इक्वल टू एफ ऑफ एक्स. सांगा बरं कोणता डिपेंडंट आहे आणि कोणता इंडिपेंडंट आहे? सांगा. Which variable is dependent and which is independent? तर एकदम सिंपल से आहे. एक्स हा इंडिपेंडंट, हा वाय हा डिपेंडंट आहे. वाय हा डिपेंडंट आहे कारण बिकॉज वाय ची व्हॅल्यू कोण डिसाइड करते? एक्स. तर एक्स हा डायरेक्टली घेतला जातो थ्रू द ऑब्झर्वेशन, म्हणजे हा इंडिपेंडंट आहे. म्हणजे ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलवर डिपेंड राहते अशा व्हेरिएबलला म्हणतात डिपेंडंट व्हेरिएबल. आणि ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डायरेक्ट ऑब्झर्वेशनने घेतली जाते किंवा त्याचा डेटा डायरेक्ट थ्रू द ऑब्झर्वेशन मिळतो आपल्याला, त्याला म्हणतात इंडिपेंडंट व्हेरिएबल. राहील ना लक्षात? बरोबर आहे. आता हे जे रिग्रेशन अनालिसिस आहे, मग रिग्रेशन अनालिसिस म्हणजे काय? व्हेरिएबलचं रिलेशन आहे. ठीक आहे, दॅट मीन्स त्याच्यात सुद्धा रिलेशन देणार आहे व्हेरिएबलची. आणि रिग्रेशन अनालिसिस मध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबलला दुसरं नाव आहे. काय नाव आहे माहिती का? इन रिग्रेशन अनालिसिस. चेक करा बरं का. इन रिग्रेशन अनालिसिस independent variable is called independent variable is called, काय म्हणायचं माहिती तुम्हाला? रिग्रेसर और प्रेडिक्टर. रिग्रेसर और प्रेडिक्टर. आपले सेलफोन म्यूट करा प्लीज. और अजून एक नाव आहे एक्सप्लानेटरी व्हेरिएबल. एक्सप्लानेटरी व्हेरिएबल असं एमसीक्यू येऊ शकतं बरं का तुम्हाला, म्हणून मी असं लिहून देतोय. याचं एमसीक्यू येऊ शकतो. याला काय म्हणता? आणि डिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड, डिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड काय? डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे रिग्रेस्ड
or explained variable. बघा जास्त डिफरन्स नाही, थोडासा डिफरन्स आहे फक्त. इंडिपेंडंटला रिग्रेसर म्हणतात आणि डिपेंडंटला रिग्रेस्ड म्हणतात. बघा ईडी असेल तर तो डिपेंडंट आहे आणि ओ आर जर असेल तर तो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. किंवा याला दुसरं नाव आहे की एक्सप्लानेटरी व्हेरिएबल इंडिपेंडंट वाल्याला आणि एक्सप्लेन्ड व्हेरिएबल. थोडासा डिफरन्स आहे, बघून घ्या इंडिपेंडंट आणि डिपेंडंट मध्ये. तुम्हाला थोडस परत रिवाइज करून सांगतो. रिग्रेशन मीन्स, रिग्रेशन अनालिसिस म्हणजे काय की सिम्पली ॲव्हरेज रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. म्हणजे फक्त एक रिलेशनशिप आहे, म्हणजे फॉर्म्युला आहे फक्त टू ऑर मोर व्हेरिएबलचा फॉर्म्युला आहे, त्यालाच रिलेशन म्हणतात. त्याला रिग्रेशन म्हणायचं ॲव्हरेजला. आणि तर इथं जर रिलेशन येत आहे दोन आणि टू ऑर मोर व्हेरिएबलचं रिलेशन जर येत आहे, दॅट मीन्स कोणतरी डिपेंडंट आहे आणि कोणतरी इंडिपेंडंट आहे. आणि जो डिपेंडंट असेल तर त्याला काय म्हणतात, डिपेंडंट व्हेरिएबल रिग्रेस्ड ऑर एक्सप्लेन्ड व्हेरिएबल. आणि जो इंडिपेंडंट असेल त्याला म्हणतात रिग्रेसर, प्रेडिक्टर ऑर एक्सप्लानेटरी व्हेरिएबल. हे लक्षात ठेवा बरं का. तर हा पॉइंट इथं संपला रिग्रेशनचा. पुढे आपल्याला पाहायचंय की लाईन्स ऑफ रिग्रेशन. लाईन्स ऑफ रिग्रेशन पुढचा पॉइंट आहे लाईन्स ऑफ रिग्रेशन. त्याच्यानंतर आहे ना दोनच पॉइंट राहते. हा थर्ड लास्ट पॉइंट आहे, नाही 3 पॉइंट राहते. फोर्थ लास्ट पॉइंट हा लाईन्स ऑफ रिग्रेशन. बघा बरं का. इफ द बायव्हॅरिएट डिस्ट्रीब्युशन, बायव्हॅरिएटचा काय अर्थ आहे सांगा बरं. बायव्हॅरिएट we find that the points in the scatter diagram, the points in the scatter diagram will be will cluster around some curve called the curve of regression, called the curve of regression. हे थोडस खालीवर झालंय. if the curve is a straight line, if the curve is a straight line, if the curve is a straight line, it is called the line of regression. It is called the line of
रिग्रेशन. And is said to be linear regression. Linear. Otherwise, regression is said to be curvilinear regression. हे बघा बरं का, सिंपल आहे. लाइन्स ऑफ रिग्रेशन, पॉइंटचं नाव काय? लाइन्स ऑफ रिग्रेशन इन बाय व्हॅरिएट डिस्ट्रीब्युशन. किती व्हेरिएबल आहे? बाय व्हॅरिएट. बाय म्हणजे दोन, व्हेरिएट म्हणजे व्हेरिएबल. म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन की त्याच्यात दोन व्हेरिएबल असेल आणि ते पण कसे की रिलेटेड. वी फाइंड दॅट द पॉइंट्स इन द स्कॅटर डायग्राम. स्कॅटर डायग्राम म्हणजे आपण पाहिलं होतं बघा लास्ट लेक्चरला, आपण स्केटर डायग्राम पाहिलेली. स्केटर, तर त्याच्यामध्ये दोन ऍक्सिस राहते. समजा दोन व्हेरिएबल आहे, हा एक्स व्हेरिएबल आहे, हा वाय व्हेरिएबल आहे, ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं काय की जर असा कर्व येत असेल रिलेशन, असं जर कर्व येत असेल कर्व, तर याला काय म्हणतात? कर्व ऑफ रिग्रेशन. कर्व ऑफ रिग्रेशन. त्याचं काय म्हणे का जर कर्व नाही येत, जर कर्व नसेल, जर लाईन येत असेल स्ट्रेट लाईन, जर कर्व नाही येत, अशी डायरेक्ट स्ट्रेट लाईन येत असेल, त्यावेळेस याला म्हणतात लाईन्स ऑफ रिग्रेशन. लाईन्स ऑफ रिग्रेशन. आणि हे जे काही रिग्रेशन आहे याला म्हणतात कर्व्हिलिनियर रिग्रेशन. आणि हे जे काही रिग्रेशन याला काय म्हणतात? लिनियर रिग्रेशन. हा पॉइंट कळला का बावर? आता पॉइंट कळला का? अरे कळालं का नाही? हाय का नाही? तुम्ही गेले? हा पॉइंट कळाला का? बघा सोपं आहे ना एकदम, काही अवघड घ्यायचं. काय अवघड तुम्ही सांगा. लाईन्स ऑफ रिग्रेशन यांचं म्हणणं काय की एक डिस्ट्रीब्युशन घ्यायचं बाय व्हेरिएबल. डिस्ट्रीब्युशन म्हणजे आता ग्राफ घ्यायचा आहे फक्त, कारण की लिहिलेलं की स्केटर डायग्राम. म्हणजे काय करायचं? दोन व्हेरिएबलचं रिलेशन घ्यायचं. एक व्हेरिएबल एक्स राहील, दुसरा राहील वाय. म्हणजे ग्राफ जर काढला तर जर असं जर ग्राफ त्यांचा कर्व येत असेल कर्व, तर त्याला काय म्हणायचं? कर्व्स ऑफ रिग्रेशन.
आणि कर्व वाला जो रिग्रेशन राहील त्याला म्हणतात कर्व्हिलिनियर रिग्रेशन. रिग्रेशन म्हणजे काय? ऍव्हरेज. परत सांगतो की रिग्रेशन म्हणजे रिलेशन बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स, ऍव्हरेज रिलेशन, ऍव्हरेज वालं रिलेशन. आणि जर स्ट्रेट लाईन येत असेल ते कर्व तर त्याला म्हणजे लाईन्स ऑफ रिग्रेशन. आणि अशा प्रकारचं रिग्रेशन यात लाईन्स दिसतील तुम्हाला स्ट्रेट लाईन्स, त्याला म्हणतात लिनियर रिग्रेशन. झालं मग हा पॉइंट क्लिअर? समजा मी कन्सिडर केलं एक बायव्हॅरिएंट डिस्ट्रीब्युशन. बघा, लेट अस consider a bivariate distribution x I y I is from 1 to n, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, y is dependent and x is independent. Lines of regression, lines of regression y on x b y equal to a plus bx. सांगा बरं, लाईनचं इक्वेशन कसं राहतं माहिती तुम्हाला? स्टँडर्ड लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन कसं राहतं? त्याच काय म्हणे की लाईन्स ऑफ रिग्रेशन जी व्हायची ती अशी राहील, y इक्वल टू a प्लस bx. तुम्हाला एक सांगतो, लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन असं राहतं, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. या टाईपचं कोणतं इक्वेशन दिसलं ते लाईनच राहतं. म्हणजे इथं ax प्लस b इथं 1 आहे, मायनस 1 आहे, प्लस c हा इक्वल टू 0. दॅट मीन्स या टाईपचं जर कोणतं इक्वेशन दिसलं तुम्हाला, y प्लस a प्लस bx, y इक्वल टू a प्लस bx, तर एक लाईनचंच इक्वेशन राहणार आहे. परत सांगतो की जर MCQ असा आला तुम्हाला, y इक्वल टू 2 प्लस 3x आणि क्वेश्चन जर विचारला कर्व्हिलिनियर आहे का नाही आहे, कर्व्हिलिनियर आहे का बरे? हा कर्व्हिलिनियर आहे का लिनियर आहे? कर्व्हिलिनियर म्हणजे कर्व असणे आणि लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन असणे. तर हे स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला आहे, म्हणून हे लिनियर आहे, म्हणजे लिनियर रिग्रेशन आहे, म्हणून त्याला म्हणतात लाईन्स ऑफ रिग्रेशन. काय म्हणायचं त्याला? लाईन्स ऑफ रिग्रेशन. पॉइंट क्लिअर आहे का? पॉइंट क्लिअर आहे का? पॉइंट क्लिअर आहे का नाही आहे? बरं, कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचे का? मला कट करायचे, कारण की ते चालू नाही राहिलं आता. स्क्रीनशॉट घ्या म्हणायचं. लिहिलं का? लिहिलं ना? स्क्रीनशॉट घ्या. आता स्क्रीनशॉट घ्या. आणि हे लास्ट स्क्रीनशॉट घ्या.
अजून कोणता पॉईंट आहे पुढचा? थांबा बरं का, पुढचा पॉईंट पाहू द्या कोणता आहे. पुढचा पॉईंट कोणता आहे? थांबा मी पाहतो. रिग्रेशन कोर्स. झालं सर, तुम्ही सांगितलेलं. हा ना, हा ना, हा ना. एक मिनिट थांबा. तुम्हाला सांगायचं म्हणल्यावर एकदम क्लिअर सांगावं लागतं. आता काय करायचं माहिती का? आता हे केलं मी कट, कारण की कट करावंच लागणार होते, चालत नाही मग नाहीतर. हे बघा, आता काय करायचं माहिती का? y इक्वल टू काय? a प्लस बी एक्स, बरोबर आहे. आता काय करायचं, याला समेशन द्यायचं. समेशन ओव्हर i इज फ्रॉम 1 to n yi इक्वल टू a हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे a बाहेर राहील, समेशन ऑफ 1 i इज फ्रॉम 1 to n, कारण की सगळ्यांना समेशन द्यावं लागतं. बी कॉन्स्टंट आहे, समेशन ऑफ एक्स आय इज फ्रॉम 1 to n. तर याच्यात काही प्रॉब्लेम नाही, पण मग मला एक सांग, याची व्हॅल्यू काय आहे या मिडल समेशनची? समेशन ऑफ 1 माहिती आहे तुम्हाला, आय फ्रॉम 1 to n. 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॉट 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 प्लस 1 n टाइम्स. सांगा बरं व्हॅल्यू काय आली? इन्फिनिटी. काय आली? इन्फिनिटी. n आली, n. एक्स काय 3 वेळेस घेतलं 3 येईल ना, 4 वेळेस घेतलं 4, n वेळेस घेतलं n. आता काय करायचं, याला एक्स ना आय नी मल्टिप्लाय करायचं इक्वेशन, एक्स आय नी. तर मी याला एक्स आय नी मल्टिप्लाय करतोय. बघा बरं का, मी याला एक्स आय नी मल्टिप्लाय करतोय. समेशन ओव्हर आय फ्रॉम 1 to n एक्स आय वाय आय इक्वल टू ए n summation over xi is from 1 to n plus b summation over i is from 1 to n xi स्क्वेअर, म्हणजे xi ने मी मल्टिप्लाय केलं दोन्ही साइडला समेशन देऊन ते पण. आता काय करायचं, या इक्वेशनला n ने डिवाइड करायचे, डिवाइड बाय n. या इक्वेशनलाच n ने डिवाइड करायचं, म्हणजे इन 1 अपॉन n समेशन i is from 1 to n xi yi इक्वल टू, इथं तर n आहे, याच्यामुळे इथून गायब होऊन जाईल फक्त. ए समेशन आय फ्रॉम 1 to n एक्स आय आणि प्लस बी समेशन आय फ्रॉम 1 to n तर अपॉन n इन एक्स आय स्क्वेअर.
एक मिनिट हा, हे थोडस चुकलेलं दिसतंय, थांबा बरं का. एक मिनिट हा, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण मग फक्त याला डिवाइड नाही करायचं. सेकंड याला पण डिवाइड करायचंय, म्हणजे याला डिवाइड करायचंय, याला इक्वेशन 1 म्हणू, हा इक्वेशन 2 आहे. थांबा बरं का. तर 1 ला जर डिवाइड केलं, 1 ला, हे जे इक्वेशन 1 आहे का, 1 हे राहू द्या, याला पण यांनी जर डिवाइड केलं तर असं येईल, फ्रॉम 1 अपॉन n समेशन I is from 1 to n yi इक्वल टू a, n ने डिवाइड केल्यावर n नाही राहणार त्याच्यात, समेशन तर b अपॉन n येईन इथं, x I is from 1 to n. आता काय होतं माहिती का, हे डिवाइड केलं, याची पूर्णची व्हॅल्यू y बार आहे, y बार म्हणजे मीन आहे ती y ची, ऍव्हरेज मीन, हा इन बी, आणि हे 1 अपॉन समेशन x आहे, परत हा पण x बार येईल, झालं ऍव्हरेज रिलेशनशिप आहे बघा, यालाच रिग्रेशन म्हणतात, ऍव्हरेज रिलेशन ऑफ y विथ x. ऍव्हरेज रिलेशन घ्यायचं, फक्त ऍव्हरेजचे रिलेशन घ्यायचं. thus the lines of regression thus the line of regression y on x passes through the point, कोणत्या पॉइंट मधून पास होतो तर तो x बार आणि y बार. ठीक आहे, कळलं का ऍव्हरेज रिलेशनशिप कसं आलं, तर लाइन्स ऑफ रिग्रेशन. पुढे बघा आता μ11 म्हणजे तर लिहिले की कोव्हॅरियन्स ऑफ x, y, म्हणजे डिफाइन केलंय त्याला तसं, इक्वल टू 1 अपॉन n समेशन I is from 1 to n xi yi minus x bar y bar तर मग ही μ11 ची व्हॅल्यू आहे, तर हा मायनस एक्स बार प्लस वाय बार जर इकडे नेला तिकडे साईडला, तर या समेशन ऑफ एक्स वाय आय कसं लिहिता येतं माहितीये का याला, तर यालाच लिहिता येईल 1 अपॉन n समेशन आय इज फ्रॉम 1 टू n एक्स आय वाय आय इक्वल टू μ11 प्लस एक्स बार वाय बार. तर ही μ11 ची व्हॅल्यू झाली कोव्हॅरियन्स नुसार. दुसरा अजून एक काढायचं आहे त्याच्यामध्ये, तर दुसरी कोणाची व्हॅल्यू घ्यायची, सिग्मा एक्स स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स इक्वल टू, व्हेरियन्सचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे ते डायरेक्ट घेतलं व्हेरियन्स. तर व्हेरियन्सचा एक अल्टरनेट फॉर्म्युला होता, तो यूज करायचा आपल्याला, एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहे, आणि याच्यानुसार याला कसं लिहिता येतं माहिती का, तर याच्यानुसार जसं हे वरच लिहिलं आपण याच्यावरून, हे सेम याच्यावरून तसं एक इक्वेशन फॉर्म होतं अजून. तर 1 अपॉन n समेशन ऑफ I इज फ्रॉम 1 टू n एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार, सॉरी याला इक्वल टू असले तर एक्स बार इकडे जाईल प्लसला, म्हणजे सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस एक्स बार स्क्वेअर. ठीक आहे, आता काय करायचं माहितीये का, ह्या ज्या व्हॅल्यू काढल्या मी, ही एक इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4, याच्या दोन्ही व्हॅल्यू आहे ना मला इथं वरती पुट करायचे. आपण वर एक इक्वेशन कॅल्क्युलेट केलं होतं त्याच्यात,
हे बा, हे सेकंड वालं आता इथं एन नव्हता त्याच्याकडे, इथे एन कसं काय नाही काय मी थांबा बरं का, याच्यात एन नाही आहे त्यांच्याकडं. हा सॉरी, याच्यात काय केलेलं आहे माहिती आहे का, इथं डायरेक्ट आहे ना एक सायनीच मल्टिप्लाय केलेलं आहे, यांनी केलेलंच नाही म्हणून यांना इथं फक्त एक साय समेशन और एक सायने मल्टिप्लाय केलेलं इक्वेशन, दॅट मीन्स यांनी येणार. ओके, आता ह्या दोन्ही जे इक्वेशन आहे थर्ड आणि फोर्थ ते त्याचे टाकायचे. आता त्याच्यात बघा इक्वेशन 2 मध्ये लेफ्ट हँड साइड काय आहे बघा, 1/n समेशन ऑफ एक्स आय, वरती वाटतं थोडं थांबा, ही समेशन ऑफ एक्स आय वाय आहे, तर ही इथं सॉरी, तर याच्यात जी व्हॅल्यू आहे ती यूज करायची तुम्हाला. ती काय माहिती का, ही वर लिहिलेली बघा, μ11 फ्रॉम 2 μ11 प्लस एक्स बार वाय बार इक्वल टू, तर एकूण कोणती व्हॅल्यू माहिती का, समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर इंटू ए. दॅट मीन्स इकडची साइड कशी येईल माहिती का, इथं ए होता तो एक्स बार येईल प्लस बी, आणि इथं होतं समेशन ऑफ, तर इकडची व्हॅल्यू आहे ती ही सेकंड वाली, सिग्मा एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स बार स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. तर हे इक्वेशन तयार होतं. ठीक आहे, थोडस डिफिकल्टच आहे, किचकट एक मिनिट थांबा बरं का. इथपर्यंत आलो, मल्टिप्लाइंग 10.10 10.10 म्हणजे इथं च्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचंय बाय एक्स बार देन सबट्रॅक्टिंग फ्रॉम, तर याला म्हणायचं पुढचं इक्वेशन नंबर 5 नंबर चेक करा बरं का. आता हे जे इक्वेशन याला नंबर द्यायचा राहिला, हे नंबर, तर याला स्टार देतो मी, स्टार नंबर द्यावा आपण. हे बघा, मल्टिप्लाय स्टार बाय एक्स बार. आता काय करायचं, त्या इक्वेशनला एक्स बारने मल्टिप्लाय करायचं बघा. याला एक्स बारने मल्टिप्लाय केल्यावर काय आहे तुम्ही बघा, एक्स बार वाय बार इक्वल टू ए एक्स बार प्लस बी एक्स बार स्क्वेअर असं येईल. ते म्हणजे एक्स बार वाय बार इक्वल टू ए एक्स बार प्लस एक्स बार एक्स बार एक्स बार स्क्वेअर, पण इथं बी येईल. आणि याला पुढचं इक्वेशन द्यायचं, इक्वेशन नंबर 6, सबट्रॅक्ट 6 फ्रॉम 5, म्हणजे हा 6 नंबर 5 मध्ये सबट्रॅक्ट करायचे सिम्पली. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल, हे बघा एक्स बार वाय बार दिसतो का, हा कट होऊन जाईल, फक्त राहील μ11 इक्वल टू एक्स बार दोन्ही कट होऊन जाईल, फक्त काय राहील मग बी सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स बार स्क्वेअर मायनस बी एक्स बार स्क्वेअर, तर हे पण कट होऊन जाईल, म्हणजे डायरेक्ट आला μ11 इक्वल टू बी सिग्मा एक्स स्क्वेअर. बघा बरं का, आन्सर आलं, μ11 चा आन्सर काढलं. मग याच्यावरून जर बी जर काढला आपण बी, तर याच्यावरून बी ची व्हॅल्यू काय आहे ती, μ11 अपॉन
सिग्मा एक्स स्क्वेअर. आता काय होतं माहिती का, तुम्ही आता लाईन चॅप्टर येतो की नाही काय माहिती तुम्हाला. नाव आता त्याची जी इक्वेशन आहे काय होतं, y इक्वल टू a प्लस bx असं इक्वेशन होतं. ठीक आहे. तर तुम्हाला एक सांगता येईल की याचा स्लोप काय, स्लोप. Therefore, slope of this equation, slope. y स्लोप काय आहे? तर लाईनचं इक्वेशन असं राहतं y इक्वल टू एम एक्स प्लस सी असं इक्वेशन राहतं. तर ह्या एम ला स्लोप म्हणतात. दॅट मीन्स या ठिकाणी स्लोप कोण आहे, बी आहे, बी. आणि बी ची व्हॅल्यू वर काढली आपण, काय ती म्यू 1 अपॉन 6x स्क्वेअर. इक्वेशन ऑफ लाईन passing through आता आपल्याला रिग्रेशन म्हणजे ऍव्हरेज आलं पाहिजे त्याच्यात, म्हणजे एक्स बार वाय बार अँड विथ द स्लोप काय त्याचा, म्यू 1 अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर इज काय येतं माहिती का तुम्हाला, फॉर्म्युला माहिती काय तुम्हाला, y मायनस y1 इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1 असा फॉर्म्युला आहे. तर हेच यूज केला, y मायनस y1 ची व्हॅल्यू इथे y बार आहे, m म्हणजे स्लोप आहे म्यू 1 अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर. तर हे लाईनचा फॉर्म्युला होता x मायनस x1 म्हणजे इथे x बार आहे. तर हे सुद्धा एक लाईनचं रिग्रेशनचं एक इक्वेशन आहे. which is a lines of regression. याला सुद्धा लाईन्स ऑफ रिग्रेशन म्हणतात. लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ x ऑन y. ठीक आहे. तर यांचे स्क्रीनशॉट घ्या, हा पॉईंट पूर्ण झाला. मग हे बघा, आपण दोन रिग्रेशन पाहिले. पहिले लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ y ऑन x, म्हणजे फॉर्म्युला काय होता, हाय तो y बार इक्वल टू a प्लस बी एक्स बार. आणि दुसरा फॉर्म्युला हा पाहिला, लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ x ऑन y. फॉर्म्युला आहे y मायनस y बार इक्वल टू म्यू 1 अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर x मायनस x बार. तर हे तुम्ही एकदा लिहून घ्या व्यवस्थित, तुम्हाला त्यावेळेस समजेल तुम्हाला ते. हा स्क्रीनशॉट घ्यायचा एक, चला. घेतला का? पुढचा घ्या एक, आता घ्या एक, घेतला. आता घ्या एक, घेतला. आता घ्या लास्ट, घेतला. तर ठीक आहे, मग हा एक पॉइंट संपला. पुढे जाऊ. थर्ड लास्ट पॉइंट आहे आता, थर्ड लास्ट, रिग्रेशन कर्व्स.
आता रिग्रेशन कर्व म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला वरती डेफिनेशन होती त्याची, कर्व लिनियर ग्राफ. द कंडिशनल मीन, चेक करा बरं का, द कंडिशनल मीन आहे बरं का ते मीन E of y such that x equal to small x for a continuous distribution is called the regression function. Is called the रिग्रेशन फंक्शन. आता एक रिग्रेशन स्वतः एक मीन आहे आणि मीन कोण डिनोट करतं तर आपल्याकडे ई ऑफ एक्स, आणि कंडिशनल मीन म्हणजे कंडिशनल ई ऑफ एक्स. कंडिशनल तर असं आहे मग ई ऑफ वाय सच दॅट एक्स इक्वल टू स्मॉल एक्स, याला कंडिशनल मीन म्हणायचं. कंडिशनल फंक्शन ऑफ y on x. बरं हे y on x आहे, मग x on y कसं राहील सांगा बरं मला, हाच फॉर्म्युला सांगा. x on y कसा पाहिजे, x on y म्हणायचं तर हाच फॉर्म्युला कसा राहील. expectation of x of y is equal to y. हा का, एक्सपेक्टेशन ऑफ x सच दॅट y इक्वल टू स्मॉल y. करेक्ट आन्सर आहे हे, करेक्ट आन्सर आहे बरं का. हा पॉइंट लक्षात ठेवा फक्त. जॉमेट्रिकली the regression function represents the regression function काय राहतं, रिप्रेझेंट्स. म्हणजे जर ग्राफ असेल तर ते रिग्रेशन फंक्शन कुठं असेल त्या ग्राफ मध्ये, रिप्रेझेंट्स आहे बरं का, हे चुकलंय, रिप्रेझेंट्स. y coordinate of the center of mass of the bivariate probability mass. ठीक आहे, एवढं तरी भलं चालतं. सेंटर ऑफ मास म्हणजे सिंपल आहे रे, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. काय आहे, वाय कोऑर्डिनेट आहे तो, आणि तो बी सेंटर ऑफ मास. तर याच्यात थेरम आहे. बघा एक थेरम पण आहे. आता थेरम केवढा आहे बघा, कामावर का पाहू द्या. आता 2च पॉइंट राहिले, प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन कोफिशियंट आणि अँगल बिटवीन 2 लाईन्स ऑफ रिग्रेशन.
बोर झाले का रे? थांबायच्या 2च पॉइंट राहिले अजून 4 होते 2 झाले 2 राहिले. हा थांबा बर का. पाठ झाली. 1 मिनिट थांबा. तुझी किती झाली? 15 पहिलेच होते. 15चा पहिले येतात तुला. 1 मिनिट थांबा फक्त. उद्या घेतलं चालेल ना बाकीचं. आपण काय करू माहिती सर 2च पॉइंट राहिले तेवढे उद्या घेऊ. किती वाजता घेशाल सर? उद्या संध्याकाळी असंच 5 ते 6. उद्या नाही लेक्चर काय हे पेपर आहे सकाळ ते 1 वाजेपर्यंत होऊन जाते दुपारी लेक्चर घ्या. 5 फक्त आहे ना घेतलं फक्त 2च पॉइंट राहिले शेवटचे ते आपण उद्या घेऊ हा. ओके. चालतं.